तर चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. गेम ऑनचा इशारा पंच करतात. 4 षटकांचा सामना आहे आणि आजच्या दिवसातील पहिली लढत करूया सुरुवात. मुंबईकर 9 ट्रॉफी 2025 दिवस क्रमांक दुसरा. पहिला सामना. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलाय. विकेटची संभावना आहे. पहिल्याच बॉलवर विकेटने सुरुवात झाली आहे. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. धक्का पहिला. विकेट मिळाली. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. आमचे सर्व ऑफिशियल कॅमेरामॅन प्रचंड मेहनत सर्वांची तुम्हाला पाहायला मिळेल. मेन अँगलवरती सध्या विघ्नेश यांना तुम्ही पाहतायत. समोर स्क्वेअरवरती विकेट आमचे बाबू आहेत आणि साईड अँगलवरती खरं तर आयुष पोटेला तुम्ही पाहतायत. सोडून दिलाय राऊंड द लेग्स. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा पंच करतायत. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या पहिली धावफलकावरती अंकित धावफलक तर श्री गणेश झालाय. सोडून दिलाय. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. हा डॉट बॉल आहे. सरळ रेषेत अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी. आज गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळेल कदाचित. ज्या प्रकारची सुरुवात झाली आज या पहिल्या मॅचची. कट करायचा होता. बँड विकेट बॉल अडवलं जाते. गुड बॉलिंग. सुपर बॉलिंग. अचूक टप्पा आणि भेदक मारा सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. काल देखील ऑल इंडिया आयकॉन ऑल इंडिया ओपनची टुर्नामेंट आम्ही कव्हर केली. पुष्पा आणि खरं तर 12 चेंडू आणि 6 धावा झाल्या नाही इतका गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला त्या स्पर्धेमध्ये देखील. सोडून दिलाय. मागे चाललाय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच करताय. लेग स्टिक सोडून चाललाय. राऊंड द लेग्स. अतिरिक्त धाब्याने 2 धावा धावफलकावरती. 2 रन्स ऑन बोर्ड. 4 षटकांचा सामना आहे. लीग फॉर्मॅटमध्ये मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन साईडला हलक्या हातानं पुश केलाय. सिंगलसाठी पुश कर और खुश रहो. फ्लेक ऑफ द रेस्ट. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉटम हँड बळवला चेंडू. सिंगलने धावसंख्या 3. कट करतोय. बॉल मागे चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 रन मिळेल. 2 सिंगल इथे कंप्लीट केल्या जातात. यापूर्वी देखील सिंगल आले त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. 4 झाले असतील रन. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अवघ्या 5 धावा धावफलकावरती. ओनली 5 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ पर विकेट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. ज्युनियर सम्राट अंधेरी विपक्ष अँटिक 9 भांडूप या 2 संघांमध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11. आपण देखील तयार राहायचं आहे. कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतोय. लक्षात ठेवा या गोष्टीची आपण नोंद घ्या. या बाबू सर आपलं देखील स्वागत आहे. 3 नामांकित क्रीडापंच आज या पुन्हा एकदा स्पर्धेसाठी तयार होतात. तिन्ही पंचांचा मी मुंबईकर 9 ट्रॉफीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. पुढचा बॉल. हो स्मॅश करतोय. फिल्डर तिकडे तैनात. गुड फिल्डिंग. सुपर फिल्डिंग. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. पंच नो बॉल कॉल करतायत. लाईन नो. फार सुंदर विकेट देखील बनवली गेली आहे. तितकं चांगलं क्रीडांगण. मॅचेस देखील तितक्या जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळते. त्यामध्ये तिल मात्र शंका नाहीये. गोलंदाजी मार्कमध्ये सेकंड ओव्हर. सध्या राजनला तुम्ही पाहतायत. हो अप्रतिम चेंडू आणि येस फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना. ज्युनियर
विकेटचं पतन झालं, नुकतंच फलंदाज बाद झालाय. याच गोष्टीचा मी उल्लेख केला की ज्या प्रकारे पहिलं षटक राहिलं, कदाचित आज गोलंदाजाचा बोलबाला असू शकतो या क्रीडा स्पर्धेमध्ये. मुंबईकर 9 ट्रॉफी, गेले कित्येक वर्षाची परंपरा. ओहो, अप्रतिम चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग, सुपर्ब. पण इथे पंच मात्र दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. प्रचंड वेग होता, टप्पा अतिशय दर्जेदार होता. लाईनमध्ये मिस्टेक केली, लाईन चुकीची निवडली. कट करण्याचा प्रयत्न, बियॉन्ड विकेट, थोडे बीट झाली यष्टीरक्षक. डॉट बॉल असेल म्हणे सर. पुढचा बॉल, बॅटची बाहेरची कडा लागली आहे. बॉल मागे, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक धाबेवरती समाधान मानावं लागेल. सिंगल धावसंख्या पुढे ससावली जाते. 9 धावा फलकावरती, 9 रन्स ऑन बोर्ड. शनिवार 19 तारीख, दिवस दुसरा या स्पर्धेचा. इव्हिनिंग सेशन पर्यंत आपण या लीग मॅचेस कव्हर करणार आहोत. मला तर वाटते 6 सामने आपल्याला या लीग मॅचेसच्या माध्यमातून कव्हर करायचे. त्यानंतर 8 संघांमध्ये नॉकआउट मॅचेस तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील. ते देखील 7 सामने आहेत. ड्राईव्ह करतोय, सुंदर फटका आहे. फिल्डर तिकडे, दरम्यान विकेट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होतोय. लेझी अप्रोच पाहायला मिळाला. बॅटर गॉन. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा. थोडा असमय वातावरण आमचा कॉम्बॉक्समध्ये देखील आहे, कारण पुष्पा आहेत आज स्कोररच्या भूमिकेमध्ये. ईश्वर आहेत आमचे ऑफलाईन स्कोरर. ऑन साईडला बॉटम हँडचा सुरेख वापर, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. क्लोज होता, अगदी क्लोज एन्काउंटर. श्रीसाई स्पोर्ट्स लाईव्ह स्ट्रीमिंग, प्रत्येक टी शर्टच्या मागे तुम्हाला ते पाहायला मिळेल, कारण श्रीसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमच्या सर्व संघांना टी शर्ट्स इथे पुरस्कृत झालेले आहेत. यष्टीरक्षक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडे फंबल झाले होते, पण राऊंड द लेग्सचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लेग स्टिक सोडून येतो. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. स्वर्गीय बंटी दादा फर्स्ट 11 संघाला विनंती असेल, आपण आमचे DK मला तर वाटतं इथे उपस्थित झालेले आहेत. धनंजय आपण KWPL ची स्पर्धा देखील जबरदस्त त्यांच्या माध्यमातून पार पाडलेली पाहायला मिळाली. शनी देखील आल्यात KWPL मध्ये. त्यांच्या मागे शनी लागला होता. गुणवंत सज्ज होता पुन्हा एकदा. बारके आहे मला वाटतं त्याच्या मागे. ड्राईव्ह करायचा होता, बॅटची बाहेरची कडा लागली आणि इथे यष्टीरक्षक, येस, अंपायर स्विंगर अप. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक मोठा धक्का. जबरदस्त क्रिकेटपटू सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. संजय पाटील पिसवली. 8 चेंडू 8 चौकार, कोण विसरेल. वेलकम बाबू सर, स्वागत आहे आपलं देखील. अतुल भोईर यंदाच्या अंगामध्ये चौकारांच्या बेतात बादशाही त्यांना पदवी मी दिली आहे. अर्धशतकांचा राजा आहे. वाडेकर संघासाठी जबरदस्त क्रिकेट तो खेळलाय यंदाच्या अंगामात. आणि तिथे मात्र आपण पाहतोय वेगाने एक रन कंप्लीट केली जाते. मला वाटतंय तरी बंटी दादा फर्स्ट 11 संघाची ती संपूर्ण साईट आहे. धावसंख्या झाल्या त्या 18 झाल्या असतील मला वाटतं. 14 होत्या. 3 सिंगल 1 व्हाईट बॉल 18. हो, चांगला चेंडू होता. बीट केले पूर्णपणे फलंदाज. इथे मात्र आपण पाहतोय
थांबलाय, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातला. प्रणित पाटील मला वाटतं आज अवेलेबल नाही आहेत. येस आहेत. खरं तर आक्षेप आहे त्यांच्यावरती, कारण वाडेकर म्हटलं तर फिरकीचं माहेरघर आहे. नो बॉल कॉल येतोय. येस टॉस साठी. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण टी शर्ट्स आपल्या कलेक्ट करा. एकाने या डीके. येस हो अप्रतिम टॉस झालाय. वॉट बॉल. षटक क्रमांक 3 पूर्ण. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये देखील अतिशय पकडून ठेवलेले गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं अंडरआर्म क्रिकेटमध्ये. 3 ओव्हर नंतर धाबा झाल्यात 19. प्रणित पाटीलचा मी उल्लेख केला. आक्षेप आहे. ऑड मॅन आउट. फिरकीचं माहेरघर आहे वाडेकर, पण एकमेव वेगवान गोलंदाज आहेत. संघामध्ये स्थान मिळालं कसं हा प्रश्न होता. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. KP9 भांडूप टी शर्ट कलेक्ट करा आपल्या लगेच. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होतो, लक्षात ठेवा. ॲटलिस्ट कॅप्टन तुमचा तयार राहिला हवा. KP9 भांडूप टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की चला आपण लगेचच येऊन आपले टी शर्ट कलेक्ट करून घ्या. शेवटचं षटक. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर मोहित. पहिलाच बॉल. पाय टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे बॅट लागली आहे. पंच मला तर वाटतं काहीतरी चर्चा करतात. रिव्ह्यूची मागणी केली. बाबू सर आहेत मला वाटतं इथे. बाबू सर आहेत. पंच निर्णय काय असेल. नो नाहीये. चला सामना सुरू करा लगेच. गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहतो. क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. एका धाबेमध्ये समाधान मानावं लागेल. चला संजय पाटील लवकर तयार व्हा. नारायण भोर स्मृती चषकामध्ये मला आठवतंय 4 चौकार जेव्हा लगावले होते, मी नवीन समालोचक होतो तेव्हा. 8 चौकार माफ करा. धाव मिळत नाहीये बघा. धावांसाठी आता मात्र धाव तुम्हाला पाहिजे. 21 धावा. 21. 3 चेंडू शिल्लक. 24 चेंडूचा सामना आहे. सध्या आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत. खोला टाकला. यावेळेस देखील ऑन साईडला बळवला आहे. फिल्डर तिकडे तैनात आहेत. 1 रन मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22. घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षक जे आम्हाला श्रीसाई स्पोर्ट्स सोबत जोडले जातात. मुंबईकर 9 चषकामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. टू गो सोडून दिलाय. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. स्क्वेअर लेग अंपायर कॉल करतायत नो बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 23. रनबॉल इक्वेशन आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. 1 धाव वर. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळी मजा आहे. सर्कल क्रिकेट कुठे खेळलं जातं, कुठे सी क्रिकेट खेळलं जातं.
कुठे बॉक्स क्रिकेट आणि येस क्रीज सोडली आहे, मैदान सोडावं लागेल. विकेटच्या पतन होत आहे, फलंदाज होतोय बाद. आणखीन एक मोठा झटका लागतो बॅटिंग करताना ज्युनियर सम्राट अंधेरी या टीमला. बॉल तयार, वेगवान पुढे आलाय आणि मैदान आता सोडावं लागेल. वन मोर ऑन. लास्ट बॉल वरती देखील विकेट मिळाली. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. थँक्यू टीचर. 2 मिनिटं थांबवेन. 23 झालेल्या लक्षात ठेवा. 23 आणि आता 24 बॉल 24 ची गरज आहे. चला टॉस साठी दोन्ही संघ चला आपण टॉस साठी. आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये मला तर डिग्गी असतील. ऑल इंडिया आयकॉनला देखील ते खेळतात. डिग्गी मैदानात जाऊन टॉस आपण करतोय, लक्षात ठेवा. चला दोन्ही संघांचे संघनायक स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. KP9 भांडूप. चला लवकर प्लीज. चला आपल्याला आज बऱ्याच मॅचेस कव्हर करायच्या आहेत. 4च्या पोलमधून खरं तर जे 6 मॅचेस होतील त्यानंतर 8च्या पोलमधून आपल्याला जवळपास 7 मॅचेस कव्हर करायच्या त्या देखील. त्यामुळे शेड्यूल मोठा आहे, लक्षात ठेवा. फिल्डिंग देखील लावून घेतलेली आहे. चला फलंदाज आपण तयार व्हा. बाबूचा टॉस कंप्लीट नाही. KP9 भांडूप आणि स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 कल्याण. टॉस कंप्लीट झाला. टॉस कोणी जिंकलाय? हात वर करा कॅप्टन. स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 कल्याण संघाच्या कॅप्टनने जिंकला टॉस. डीके निर्णय कळवा. पेंडिंग. ऑल इंडिया आयकॉनच्या भूमिकेमध्ये नेहमीच त्याला आपण पाहत असतो. चौकारांचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. अतुल भोईर, संजय पाटील यांना तुम्ही पाहतायत. मला पण माहिती आहे. सामना 4 षटकांचा आहे. 24 बॉल 24 ची गरज आहे. सामना जशी सुरुवात होईल या परिसरातील एक नवे उभरते समालोचक या अपकमिंग यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर पंकज यांचा आभास. धन्यवाद. हॅलो, सर्वांचं हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद. अगोदरच्या डावमध्ये आपण जो आवाज ऐकला, मॅजिकल व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली, प्रथमेश ठाकरे सर. मुंबईकर 9 चषक 2025 आजचा दुसरा दिवस. चांगलं आयोजन या ठिकाणी पाहतोय. कांजूरमार्गचं क्रीडांगण आहे, नावाजलेलं क्रीडांगण. बरेच चांगल्या स्पर्धा या क्रीडांगणात झाल्या आहेत आणि देखील तेवढ्याच थाटामाटात आणि भव्य दिव्य अशा आयोजनात ही देखील स्पर्धा आपण पाहतोय. मुंबईकर 9 चषक 2025. कालच्या दिवशी आपण पाहिलं स्टेशन वाईटचे 4 संघ खेळताना दिसले. कल्याणचा संघच कालच्या दिवसातून सेमीफायनल फेरीत दाखल झालाय. तर आजच्या दिवसातील पहिला सामना आपण मैदानात पाहतो. एका बाजूला संघ आहे ज्युनियर सम्राट अंधेरी, तर दुसऱ्या बाजूला KP9 भांडूप. ज्युनियर सम्राट अंधेरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याला रोखण्याचं काम KP9 भांडूप संघाने खूप योग्यरित्या केलं आहे. जर धावसंख्येचा विचार केला 24 बॉल 24 अशी फाईट मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यानंतर पुढील होणारा मॅच आपण पाहणार आहोत. KP9 भांडूप विरुद्ध स्वर्गीय बंटीदादा पष्टे. नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी झालाय. चांगली लढत, चांगलं आयोजन. या स्पर्धेसाठी बरंच मोलाचं सहकार्य. या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत साहेब, त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय श्री संदीप बाप्पा राऊत साहेब असतील, त्याचप्रमाणे विश्वास धुपे साहेब असतील, आमच्या संजीवनी ताई धुपे यांचं देखील बरंच मोलाचं सहकार्य आहे. आणि खास करून मुंबईकर 9ची सर्व टीम आणि त्याचप्रमाणे श्री साई स्पोर्ट्सचे सर्व शैलेश पाटील, परागदा पाटील
यांचं देखील भलं मोठं असं योगदान या स्पर्धेसाठी आहे. तोपर्यंत मॅचला होते सुरुवात. जाऊया मैदानाच्या दिशेने. 24 बॉल 24 जावा. चांगली फाईट, लो स्कोरिंग मॅच आहे. रोमांचक सामना नक्की पाहायला मिळणार आहे. पहिलाच फटका गॅपमध्ये निघून चाललाय. 4 धावांसाठी. आता मिस्टाईम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा संधी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. चेंडू गॅदर झाला नाहीये. तोपर्यंत एकदा कंप्लीट केली जाईल. चेंडू आहे पहिल्या षटकातील. पुणे चांगला फटका. पॉवर होती फटक्यामध्ये. हाय बॅकलिफ्ट पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला. डिक्लेअर झोन मध्ये पहिलं षटक झालं या ठिकाणी समाप्त. धावसंख्यांचा विचार केला. धावसंख्या झाली 9. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रथमेश आपण या ठिकाणी यायचंय. आपला सतत आपल्याला कोणाचा तरी कॉल येतोय. प्रथमेश नवीन गोलंदाजी मार्कवर बनी. 18 चेंडूंनी 15 धावांची गरज आहे. मात्र अजूनही सामना संपला नाही. काहीशी पकड मजबूत नक्की दिसते भांडूप संघाची. एंटिंग 9 भांडूप चांगली फलंदाजी आतापर्यंत रमजान यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. लखाने देखील तेवढी चांगली साथ त्याला देतोय. नक्कीच व्हाईट बॉल असणार आहे. व्हाईट +1 2 धावा मिळतील.
पुन्हा एकदा चांगला फटका, गॅपमध्ये चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी लखानी यांच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या. आता मात्र पकड कुठेतरी चांगलीच मजबूत दिसते एंटिक 9 भांडूप संघाची. सामना आपल्या बाजूने नक्की खेचलाय. पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढी चांगली फेकी केली गेली. एक धाव मिळते. 16 मध्ये 8 धावांची गरज आहे. दोन्ही सलामीवीर चांगली कामगिरी करतायत. सेट देखील झाले, इनिंग बिल्ड झाली आहे. पुन्हा एकदा अविघात मारण्याचा प्रयत्न होता. 22 स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने पॉवरफुल फटका, प्रॉपर टायमिंग. फुलटॉस पैसा चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडू आला, स्वीपचा फटका पाहायला मिळाला. रमजान नक्कीच आतापर्यंत दर्जेदार कामगिरी करतोय संघासाठी. पुन्हा एकदा पॉवरफुल फटका आणि या फटक्यावर सामना विजयी ठरतोय संघ एंटिक 9 भांडूप. वेल प्लेड. रमजान आणि लखानी काही फलंदाजी केली आहे. 2 षटकं राखून या ठिकाणी सामना विजयी केलाय.